नमस्कार, मी डॉक्टर अजय गौर, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेस आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन, छत्रपती संभाजीनगर। आज आपण प्लांटार फेशियाटिस म्हणजेच पायाच्या टाचेत होणाऱ्या वेदना या विषयावर माहिती घेऊया। प्लांटार फेशियाटिस म्हणजे काय? प्लांटार फेशियाटिस ही पायांच्या सर्वसामान्य आजारांपैकी एक आहे, ज्यामध्ये पायातील पडदा म्हणजेच प्लांटार फेशिया याच्यावर सूज निर्माण होऊन वेदना सुरू होतात। या प्लांटार फेशियावर होणाऱ्या वारंवार ताणामुळे किंवा दुखापतीमुळे प्लांटार फेशियाटिस हा आजार उद्भवू शकतो। तर याची कारणे आपण जाणून घेऊया। प्लांटार फेशियाटिस होण्यामागे अनेक कारणे असू शकतात। त्यापैकी पायावर जास्त भार देणे म्हणजेच जास्त वेळ उभे राहणे, खूप कठीण किंवा हार्ड सरफेसवर जास्त वेळ उभं राहून काम करणे, चुकीच्या प्रकारचे बूट किंवा जुने फुटवेअर वापरणे किंवा जास्त वजनामुळे होणारा पायावर अतिरिक्त दबाव, खेळाडूंमध्ये धावणे, उडी मारणे यामुळे वारंवार होणारा ताण, तसेच पायाच्या आकारात बिघाड जसे की फ्लॅट फूट ही प्लांटार फेशियाटिसची काही मुख्य कारणे आहेत। तर याची लक्षणे काय असतात? याच्या लक्षणांमध्ये पायाच्या टाचेत किंवा तळाशी तीव्र वेदना सुरू होतात। सकाळी उठल्यानंतर पहिली पावले टाकताना वेदना सुरू होतात व 10 ते 15-20 पावले चालल्यानंतर त्या वेदना कमी होत जातात। बराच वेळ बसून उभे राहिल्यानंतर वेदना सुरू होतात व थोडं चालल्यानंतर वेदना कमी किंवा बंद होतात। चालताना किंवा धावताना वेदना वाढणे व पायाच्या तळात जळजळ किंवा कडकपणा वाढणे ही याची काही मुख्य लक्षणे असतात। तर याचे निदान कसे करतात? डॉक्टर हे रुग्णाच्या क्लिनिकल एक्झामिनेशन व हिस्ट्रीवरून याचे निदान करतात। पाय दाबून तपासून पाहावे, ज्याला टेंडरनेस टेस्ट असे म्हणतात, त्यावरून याचे निदान केले जाते। कधी कधी पायाच्या टाचेचा एक्सरे काढून त्यावर हाड वाढले आहे की नाही, ज्यालाच आपण कॅल्केनियल स्पर म्हणतो, हे बघण्यासाठी एक्सरे केलं जातं। फार क्वचित कारणामध्ये याचा MRI केला जातो। तर याच्यावर उपचार काय करतात? जीवनशैलीतील बदल, ज्यामध्ये विश्रांती घेणे, पायावर जास्त भार येऊ न देणे, वजन नियंत्रित ठेवणे, मऊ सोल व आर्च सपोर्ट असलेले फुटवेअर वापरणे, हे काही जीवनशैलीतील बदलामुळे याच्यावर आपण नियंत्रित करू शकतो। दुसरी उपचार पद्धती आहे फिजिओथेरपी व व्यायाम, ज्यामध्ये आहे स्ट्रेचिंग एक्सरसाइज। यामध्ये पोटरी व पायाच्या तळव्याचे स्नायू हे ताणले जातात। डाऊनवर्ड डॉग योगासने, रनर स्ट्रेच, बोटे मागे ओढण्याचा व्यायाम, तसेच मसाज किंवा बर्फाने शेकल्यानेही वेदना कमी होतात। तसेच अल्ट्रासाउंड थेरपी ही सुद्धा एक फिजिओथेरपीची अत्याधुनिक पद्धत अवेलेबल आहे। नंतरची उपचार पद्धती आहे औषधे, ज्यामध्ये डॉक्टरांकडून आपण वेदनाशामक तसेच सूज कमी करण्याची औषधे हे दिली जातात। इतर उपचार पद्धती, ज्यामध्ये 12 ते 16 आठवड्यानंतरही जर आपल्या वेदना कमी होत नसतील तर डॉक्टरांकडून आपल्या टाचेमध्ये स्टिरॉइडचे इंजेक्शन दिले जाते। मात्र वारंवार हे इंजेक्शन घेतल्यामुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात। नंतर उपचार पद्धती आहे शस्त्रक्रिया। खूप कमी लोकांना शस्त्रक्रियेची गरज पडते। सर्व उपचार पद्धतींचा वापर करून देखील जर आपल्या वेदना कमी होत नसतील तर मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीद्वारे आपण याच्यावर उपचार करू शकतो। तर प्लांटार फेशियाटिसचे प्रिव्हेन्शन कसे करावे? चांगल्या आर्च सपोर्ट असलेले शूज वापरणे, कठीण जमिनीवर काम करताना मऊ मॅटवर उभे राहणे, रोज स्ट्रेचिंग करणे, योग्य वजन राखणे व वजन नियंत्रित ठेवणे, खूप वेळ उभे राहणे किंवा चालणे टाळणे, तसेच आपल्या शूवेअरमध्ये सिलिकॉन इन्सोलचा वापर करणे। यामध्ये सिलिकॉन इन्सोल हे आपल्या टाचेला कुशनसारखे काम करतात। प्लांटार फेशियाटिस हा आजार लांब काळ टिकणारा असला तरी लवकर निदान, जीवनशैलीतील बदल, व्यायाम व औषध उपचार याने त्यावर योग्य प्रकारे नियंत्रण करता येते। लवकर उपाय केल्यास त्यावर शस्त्रक्रियेची कोणतीच गरज भासत नाही। रुग्ण सहजपणे आपल्या दैनंदिन जीवनात परत जाऊ शकतो। तर मित्रांनो, आज आपण प्लांटार फेशियाटिस या पायाच्या तळाच्या आजारावर, वेदनादायक आजारावर माहिती जाणून घेतली। अशीच सायंटिफिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।